राज्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। हे सर्वेक्षण नक्की कसं केलं जाणार आहे, कोणत्या कॅटेगरीज यामध्ये आहेत हे पाहण्यासाठी आपण पुण्यातील सोमवार पेठेमध्ये आहोत। हे पुणे महापालिकेकडून या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले प्रगणनक किंवा सर्वेक्षण करणारे कर्मचारी आहेत। घरोघरी जाऊन या प्रगणकांकडून माहिती विचारली जाते आणि जे कुटुंब मराठा समाजातील आहे त्यांची माहिती नोंद करून घेतली जाते। जे कुटुंब मराठा समाजातील नाही त्यांची देखील नोंद करून घेतली जाते। मात्र जर ते कुटुंब मराठा समाजातील आहे असं आढळलं तर या सर्वेक्षण करणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर टाकण्यात आलेलं आहे, सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आलेलं आहे। त्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती नोंद केली जाते। आपण यांच्याशी बोलूयात। काका, तुमचं नाव सांगा। सुनील ताटे। अच्छा, तुम्ही मराठा समाज। ओके सर, आता तुम्ही यांना जी माहिती विचारणार आहात तर त्यासाठीच हे सॉफ्टवेअर आहे, तर ते आपण इथे बघूयात। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट कडून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलंय आणि आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा 3 स्वरूपाच्या माहिती यामध्ये भरून घेतल्या जातात। मूलभूत माहिती आहे। आता हे जे प्रगणनक आहेत हे सॉफ्टवेअर अपडेट करायला किंवा माहिती यामध्ये नोंद करायला सुरुवात करतील। हां, नमस्कार। मी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील जे काही त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी आलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगाल का? सुनील ताटे। सुनील, पूर्ण नाव सांगा। सुनील बापूराव ताटे। ताटे। आपलं जात कुठली? मराठा। मराठा ना? इथे जातीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत पहा। त्याच्यामध्ये जे कुटुंब मराठा समाजातील आहे त्या कुटुंबाच्या समोर तो जो रकाना आहे तो क्लिक केला की सॉफ्टवेअर पुढे फक्त मराठा उघडलं जातं। कुणबी मराठा नाही, आता हिंदू सर, मराठा म्हणून नोंद आहे। हो, कुणबी वगैरे नाही ना? कुणबी वगैरे उपजात कुठलीच नाही? नाही, फक्त हिंदू मराठा। ठीक आहे। अच्छा, इथे वरती दिसते ही। हां, तर ही मराठा जातीच्या पुढे क्लिक केल्यानंतर आता पुढचं सॉफ्टवेअर ओपन झालंय। पत्ता काय आहे? 379 सोमवारपेठ। 379 सोमवारपेठ। सोमवारपेठ। बरक्याळी ना? हो, बरक्याळी, पुणे 1। पिन कोड पुणे 1 येतो, 4001। गाव आणि शहर येतं। हो, यानंतर तालुका येतो। तालुका आणि गाव आणि शहर हे ढोले पाटील वार्ड ऑफिस आम्हाला भेटलेलं आहे। त्यासाठी हे ढोले पाटील वार्ड ऑफिस येतं। आणि तालुका म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, जिल्हा पुणे। आणि गाव दुर्गम भागात आहे का, तर आपलं हे शहरी भाग असल्यामुळे आपण इथं नाही असं येणार आहे। आधार कार्ड आहे का काका तुमचं? आधार कार्ड आहे। मग आधार कार्डचा नंबर सांगाल का मला? काका, आता हे सर्वेक्षण होतं आहे, तर तुम्हाला या सर्वेक्षणातून काय अपेक्षित आहे? म्हणजे मराठा समाजाला आरक्षण या सर्वेक्षणातून मिळेल असं वाटतं तुम्हाला? मिळावं म्हणून म्हणजे मिळणे हे गरजेचं आहे। अच्छा, कारण आम्ही सगळे मागासलेलो आहोत। म्हणजे आमचे मुलं वगैरे सगळी शिकले सवरले तरी पण बरोबर। आपण ही घराची जी काही अवस्था आहे किंवा ज्या परिसरामध्ये हे सर्वेक्षण होत आहे यावरून आपण लक्षात घ्यायला हरकत नाही की ही कुटुंब जरी मराठा समाजातील असतील तरी आर्थिकदृष्ट्या मागे पडलेली आहेत। पुण्यासारख्या, सोमवार पेठेसारख्या भागामध्ये जरी राहत असली तरी आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत। आपण जर हा तुमचा आधार कार्ड त्याच्यामधला नंबर हे नमूद करतील। तुम्ही पण मराठा समाजातील आहात, तुमचंही सर्वेक्षण जे आहे ते झालं, तर काय तुम्हाला अपेक्षा या सर्वेक्षणातून? काय वाटतं तुम्हाला? आरक्षण मिळावं, पण कमीत कमी आर्थिक परिस्थितीनुसार तरी मिळावं ना। प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नाही आहे मराठ्यांची। शिक्षण आणि नोकरी ह्याच्यामध्ये दोघांमध्ये पण आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच आरक्षण द्यावं। सरसकट देईल ते माहिती नाहीये पुढे काय होणार आहे।
काय वाटतं, म्हणजे सरसकट मिळेल असं वाटतं का? आता सरकार ठरवेल, आम्ही काय सांगणार. लोक अगदी सावध पद्धतीनं उत्तर देत आहेत. आता या ठिकाणी या ॲपची पहिली पायरी जी आहे ती पूर्ण झालेली आहे भरून. डाटा सेव्ह झाला. यानंतर आहे तो कुटुंब प्रश्नाचा. ही पायरी आपण निवडली. याच्यानंतर कंटिन्यू मॉडेल असं क्लिक करायचं. यानंतर निवासाचा प्रकार यामध्ये बरेच निवासाचे प्रकार आहेत. मातीचे घर, बांबूचे घर, विटाचे घर, दगडी घर, लाकडी घर, झोपडपट्टी, दगडी चाळ, लाकडी चाळ, अपार्टमेंट, बंगला किंवा वेगळे घर, तंबू, खोपा किंवा कुटी, स्टुडिओ अपार्टमेंट आणि कॅन्सलचा असा टॅब आहे. तर यापैकी जवळपास विटांचं घर आहे, त्यासाठी आपण विटांचं घर या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. घराची मालकी, बाबा आपलं स्वतःचं घर आहे ना, स्वतःचे घर या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. यामध्ये स्वतःचे घर, भाड्याचे, नातेवाईकाचे, सरकारी घर किंवा क्वार्टर्स आणि इतर असे यामध्ये ऑप्शन आहेत. त्यामध्ये आपण स्वतःचे घर यांनी सांगितल्याप्रमाणे, कुटुंब प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी निवडत आहोत. याचबरोबर सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून आपण राहत आहात? मी साधारण म्हणजे आमचं जे कुटुंब आहे 15 वर्षापेक्षा जास्त. 2 पिढ्या इथे. तुम्हाला गावाकडे जाणारा रस्ता कसा आहे? तुमच्या गावाला जाणारा जोडणारा रस्ता कसा आहे? तर या ठिकाणी डांबरी रस्ता चांगल्या स्थितीतील आपल्याला लिहावं लागेल, कारण आपण सिटीमध्ये राहतो. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे. तुमचे गाव दुसऱ्या गावाशी, शहराशी बारमाही रस्त्याने जोडलेले आहे काय? अथवा पावसाळ्यात इतर गावांशी संपर्क तुटतो काय? तर या ठिकाणी आपल्याला नाही असं लिहावं लागेल, कारण पावसाळ्यामध्ये सुद्धा आपले रस्ते किंवा वाहतूक सुरू असते. तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पूल आहे का? आपण गावात राहत नाही, त्यामुळं हे आपल्यासाठी लागू नाहीये. कुटुंबाचा प्रकार, बाबा आपण एकत्र कुटुंबात राहता का विभक्त? नाही, मुलगा आणि मी एकत्र. मला एकच मुलगा आहे, दोन्ही मुलांची लग्न झाली. हां, संयुक्त कुटुंबात राहतात. आता पूर्वजांचे मूळ निवासस्थान तुम्ही म्हणजे पूर्वीचे गाव कुठलं आहे? म्हणजे असं नगर जिल्ह्यातलं आहे. अच्छा. पारनेर तालुक्यातलं. अच्छा. परंतु तिकडे काय आमचे वाडवडील इकडे पुण्याला आले. गावाचं नाव काय? वेसदरे. काय? वेसदरे. 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 तालुका कुठला येतो आपला? पारनेर. नगर जिल्हा अहमदनगर. हां. या ठिकाणी राज्य महाराष्ट्र येतो. महाराष्ट्रात निवासाचा कालावधी म्हणजे येथेच कायमचे रहिवासी आहे. हो काय. तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता, म्हणजे पूर्वज कोणता व्यवसाय करायचा? शेती. तर आपण पाहतो आहोत अशा प्रकारे अनेक जे काही रकाने आहेत किंवा अनेक ज्या कॅटेगरीज आहेत या सर्वेक्षणाच्या माध्यमातून भरून घेतल्या जात आहेत. आणि अपेक्षा ही आहे की हे सर्वेक्षण 8 दिवसांमध्ये म्हणजे 31 तारखेपर्यंत पूर्ण होईल. आता हे सर्वेक्षण करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांना 150 घरांचं सर्वेक्षण एका दिवसामध्ये करावं असं टार्गेट देण्यात आलंय किंवा तशी अपेक्षा आहे. मात्र हा जो सर्वेक्षण करण्यासाठी कालावधी लागतो आहे तो एका घराला किंवा एका कुटुंबाची माहिती गोळा करायला, कारण अनेक कॅटेगरीज आहेत, साधारणपणे अर्धा तास तरी किमान जातोय. फक्त मराठा समाजाचा ते कुटुंब असेल तर. त्यामुळं खरं तर आणखी कालावधी वाढवून द्यायला हवा होता या अशा सर्वेक्षणासाठी, जेणेकरून नेमकी माहिती आणि अधिकाधिक कुटुंबांची माहिती जी आहे ती गोळा होऊ शकली असते. आणि सर्वांना ठाऊक आहे की ही माहिती जी गोळा होणार आहे ती राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे. जो अहवाल पुढे न्यायालयामध्ये सादर केला जाईल, राज्य सरकारला सादर केला जाईल आणि त्या आधारे राज्य सरकारने दावा केला आहे की एक विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. आता अपेक्षा तर या सगळ्यांची आहे, मात्र मला हे विचारायचंय काका की मागचा जो पूर्वानुभव आहे, थोडंसं सर्वेक्षण एक थोड्या वेळासाठी आपण थांबवतोय की काय वाटतं तुम्हाला ह्या सर्वेक्षणातून कितपत गोष्टी साध्य होतील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि नक्की काय व्हायला हवं? कारण तुम्ही आर्थिकदृष्ट्या
ज्या आहेत खालच्या स्तरामध्ये जगता आहात आणि तुम्हाला सरकारी योजनांचा किंवा आरक्षणाचा लाभ जो आहे तो मिळायला हवा, मात्र तो कसा मिळायला हवा? काय वाटतं, ह्या सर्वेक्षणातून खरंच काही साध्य होईल की मागच्यासारखंच घडेल? सध्या तरी काही सांगू शकत नाही काय की जे काही आत्ता चाललंय आहे मग ते व्हावं असं आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? मला तरी असं वाटतं आता इतके दिवस हे जरांगे पाटील जे मराठा समाजासाठी लढतात ते, तर त्यांना खूप जणांनी सहकार्य करून ते कसंही करून आपल्याला काहीतरी मिळावं ही सगळ्या मराठा समाजाची अपेक्षा आहे. कारण मराठा समाज हा प्रॉपर पूर्ण श्रीमंतही नाहीये, काही गरीब पण नाहीये किंवा मिडल क्लास पण नाहीये. तर आता हे चाललंय त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होण्याची अपेक्षा आहे. पण सरकारने स्वतः जातीने ह्याच्याकडे लक्ष द्यावं ही आमची अपेक्षा आहे. कारण सरकार प्रत्येक वेळेस मराठा समाजाला मागं टाकतं, बाकीच्या समाजांना उचलून घेतं. हे का असं, हा माझा मोठा प्रश्न आहे. कारण मी आज हे कित्येक दिवस झालं ऐकतेय जरांगे पाटलांचा. आज तो माणूस काही वेडा आहे का? प्रत्येक गावोगावी फिरणार, प्रत्येक गावोगावी सगळीकडे चर्चा करणार. त्याला काहीतरी कुठेतरी द्या ना तुम्ही. आज जीवावर बेतून सुद्धा माणूस उभा आहे म्हणजे काहीतरी आहे ना. तर या भावना अतिशय तीव्र आपण अनेक ठिकाणी पाहतो अशा स्वरूपाच्या, आणि या भावनांमुळेच जो आंदोलनाचा रेटा निर्माण झाला त्यातून हे सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाकडून होतंय. अर्थात प्रश्न हा आहे की या सर्वेक्षणानंतर जमा होणारी माहिती, डेटा हा कशा स्वरूपाचा असेल आणि राज्य सरकार जो निर्णय घेईल तो कायद्याच्या कसोटीवरती टिकायला हवा. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.